संतोष शिंदे माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे तुळशी विवाह आमच्याकडे, म्हणजे आज आमच्याकडे भटजी काका येते तुळशीचं लग्न लावायला। तर तयारी चालू आहे आणि मी जरा जाते बाहेर। मग मी आल्यावरती पूर्ण तयारी करेन। सारवण वगैरे झालंय आणि तुळशीला कलर सग आमची तुळस ही माझ्या जन्माच्या अगोदरपासूनची तुळस जी आमची आहे ती खूप जुन्यातली आहे। तर तिला आम्ही दरवर्षी रंग काढतो। आता तुम्ही बघितलं असेल की तुळशीला कलर वगैरे झाला आहे। आता त्याच्यावरती हळदी पिंजऱ्याचे टिपके काढायचे आहेत, कारण ती जर सुकली की मग तिला तुळशीला आपण हळदी पिंजऱ्याचे टिपके काढणार। पण त्या अगोदर सारवण व कलर सुकला पाहिजे। तर तुम्ही पण नक्की या आमच्या इकडे लग्नाला, तुळशी विवाहाला। तर तुमच्या इकडचे झालेसुद्धा असतील, कारण आमच्या इकडे आज आहे गुरुवार। तर गुरुवारी आमच्याकडे लग्न लावतात। ज्या दिवशी एकादशी असते त्याच्या 2 दिवसांना आमच्याकडे भटजी काका लग्न लावायला येतात, म्हणजे तुळशीचं लग्न लावलं जातं। तर आज आहे, तर मला आता रांगोळी वगैरे काढायची आहे। तर मी जाऊन लगेच येईन आणि मग पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवेन। तर एवढ्या दिवसांनी परत व्हिडिओ करते। दरवेळेला हेच असतं, हे तुम्ही म्हणाल। ह्या वर्षी काय आम्ही जमीन नाही केली आहे, कारण आईला पण बरं नाही आहे आणि मग मला पण नाही एवढं जमत, म्हणून हे बघा आमची तुळस। आणि आम्ही चालले घरी आणि आता मी काढणार आहे इथे सगळे साफसफाई करीन आणि मग नंतर रांगोळी आणि तुळशीला सजवणे सुरू होईल। तर मग चला बघूया, आता कचरा काढते पटापट। झालं आहे आता कचरा काढून। आता जे काढणार आहे रांगोळी, तर रांगोळी एकदम नॉर्मलमध्येच काढ, वारा पण खूप आहे त्यामुळे रांगोळी पण होण्याची शक्यता आहे। तर मग काढूया। हा तुम्ही बघताय, जे अळूचं झाड असतं, खायचे अळू असतात, जे ज्यांना माहिती असेल अळूचं झाड कसं असतं, त्यांचे हे काटे आहेत। त्याच्या काट्यानुसार त्याला हे काटे आहेत, हे बघा तुम्हाला हे काटे दिसत असतील। ह्या काट्याला गोंडे चिकटवले आहेत, म्हणजे ह्या मंडवळ्या आज म्हणतात ह्यांना। तुळशीला लावतात 4 बाजूने 4 मंडवळ्या, त्यांना ह्या मंडवळ्या म्हणतात। तर त्या आता लावायलाच हव्या। चला मग लावूया। झाले माझी सर्व तयारी, आता पूर्ण फ्रेश झाले आणि कचरा वगैरे झाला आहे। परत त्याच्यावरती कचरा पडला आहे। तुम्ही आमच्या इथे बघाल तर पाठीमागे तुम्हाला दिसणार नाही झाडे, कारण खूपच कमी झाडे आहेत, त्यामुळे कचरा पण फक्त जर दिवसाला तुम्ही बघितला तर 2 डाळ, म्हणजे जे शेतामध्ये नेतात ते 2 डाळ तुम्हाला नक्कीच मिळतील जर कचरा काढून। पण आमच्याकडे झाडे खूप कमी आहेत असे मी सांगेन, त्यामुळे आमच्याकडे खूप कचरा कमी पडतो। आणि हे आहे ते म्हणजे मंडवळ्या। तर ह्या बघा, ह्या अशा प्रकारे 4 बाजूला 4 लावल्या जातात। तर आता मी त्या लावेन, कारण आमच्याकडे खूप माकडं आलेत आणि माकडं कसं, म्हणजे माकडांना एक हे असतं की जे लावलेलं दिसेल चांगलं तेच उपटून नेतात। तर म्हणून मी काय आधी लावलं नाही। गेल्या टायमिंगला जे तयारी झाली होती ती पूर्ण त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलं, म्हणजे पूर्ण जे हलवून तिकडे तिकडे सगळं हे करून टाकलं। म्हणून अजून मी तुळशीला काही सजवलंही नाही, तर फक्त रंग काढला आहे आणि ते हळद पिंजरीची बोटे आहेत तेच त्याच्याने नुसते सजवलं आहे। जाऊन लावेन आणि नंतर मग तुम्हाला दाखवेन। तुळशीविवाहाच्या दिवशी तुळशीमध्ये आवळा, चिंच, ऊस अशा प्रकारे ठेवलं जातं। तर तशा प्रकारे आम्हीसुद्धा ठेवलं आहे। केळीचा कोका लावतात आणि त्याच्यावरती हळद चढवली जाते, पिवळा फडका टाकून, तर म्हणजे हळदीचा। तर तशा प्रकारे केलं जाईल। आता काका येत पण त्यांची पण तयारी करून ठेवली आहेत। काका आले की लावायसाठी, जर काळोख वगैरे झालं तर। आता तर अजून वाजले 5:30। ह्याही पणत्या आहेत, म्हणजे पाण्यावरच्या, ह्या गेल्या वर्षी मी घेतल्या होत्या। लावल्या जातील आणि ह्या पण लावल्या जातील। तर अशा 2 लावून घेतल्या जातील। तर चला मग बघू। सगळी तयारी झाली, म्हणजे हे सगळे देवाचं साहित्य इथे आहे। कृष्ण अगोदरच काढून ठेवला आहे। हा विडा आहे आणि सगळी तयारी करून। तर हा होता फराळ, म्हणजे तुळशी विवाहाला ठेवला होता। हा वर्षी आम्ही फराळ नाही केला होता। हा फराळ आहे माझ्या ताईकडचा। हा सर्व फराळ ताईने दिला होता, तो आहे हा फराळ।
वर्षी ना आम्ही कंदील लावला होता, म्हणजे चांदणी लावली होती. तर त्या चांदणीची माकडांनी हालत बेकार केली आहे. ही बघा, त्यामधली फक्त अर्धीच चांदणी राहिले आणि अर्धी तुटली. तर अर्धी तुटलेली आहे, म्हणजे एकत्रच आहे सगळ्या. फक्त आज जे मेन आजचा दिवस असतो लग्नाचा, त्या दिवशी चांदणी लावायची होती. म्हणजे आमची रेग्युलरच असते दिवाळीपासून लावलेली, म्हणून ही अशी हालत झाली. बघा माकडांनी काय केलं चांदणीचं. म्हणजे माकडांना पण कळतं की काय करायचं. हे बघा, दरवर्षी एक भाग्य आपल्याला मिळतं आहे, देवाने दिलं आहे की दरवर्षी आपल्या प्रत्येकाच्या घरी तुळशी विवाह साजरा करतो. म्हणजे प्रत्येकाच्या घरी म्हणजे दरवर्षी एका मुलीचं लग्न होतं, तर ते म्हणजे तुळशीचं. तर तो एक वेगळा क्षण आणि एक वेगळं हे असतं की दरवर्षी आपल्या अंगणामध्ये लागतं. तर ते मोठं भाग्य की आपण दरवर्षी त्या लग्नामध्ये सामील होतो, म्हणजे हजर राहतो. त्याकडूनही आणि मुलीकडूनही आपण हजर राहतो. म्हणजे दोघांची फॅमिली आपणच असतो. ते मोठं भाग्य आपल्याला मिळतं. तर तेच वेगळा समाधान. आणि आज आता येतील काका. आता काका कधी येत आहेत त्याच्यावरती आहे. तयारी तर झाले, फक्त एवढंच की जी तयारी आतमधून जे सगळं सामान आहे बाहेर आणायचं आहे ते आतमध्ये ठेवलं आहे, कारण माकडं खूप सतवत आहेत. आता हळद चढवते. हळद पूर्ण तुळशीच्या इथेच पडले. काकांचं आत्ताच आगमन झालं आहे आणि काकाने पूजेला सुरुवात सुद्धा केली आहे. धूपम समर्पयामि सहित समर्पयामि प्राणाय नमः प्राणाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः मध्य प्रश्नति पंचमि प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः तांबूलं सुवर्ण पुष्प दक्षिणामि यज्ञेन यज्ञमयितर यज्ञेन यज्ञमयिति वातान धर्माणि प्रतिमान्या सन् ते बघ, तुला वाढायचं घे घे सगळ्यांना दे. आदौ पूजन तुष्टितो गणपती श्री शारदा संयुत पुण्याहोक्त विधान पूजित सुरा या मातृका श्वाखिला या नांदवी मुखदेवता विधिनुता या मंडपेभ्यर्चिता वैवाहोत्सव सावधान समयी कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव तारावरं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेङ्गुयुगं स्मरामि सुमुहूर्त सावधान. संतोषी लाडू पाहिजे कॅमेरा पुढे धर. नको आहे, राहून दे मग. मा नको मा चकल्या पाहिजे असं. अरे वाटा परत घे. ही आहे सृष्टीच्या घरची तुळस, म्हणजे तुळशीचं डेकोरेशन. तस मी आले घरी, 5 घरामध्ये तुळशीच्या लग्नाला जाऊन आले आणि लगेच घरी आले, कारण काळोख झाला आहे. पाठीमागे तुम्ही बघित असेल किती काळोख आहे, कारण संध्याकाळचेच काका आले म्हटल्यावरती काळोख होणारच. तशा प्रकारे मी 5 घरातच जाऊन आली, बाकीची घरं नाही गेली. नंतर सृष्टीकडे जात होती आणि मी थोडासा व्हिडिओ शूट केला आहे. तर काका नंतर अनकम्फर्टेबल झाले जेव्हा मी शूट करत होती तेव्हा. तर ते बोलले की तुझ्या घरचा पूर्ण झाला आहे ना, तर तोच घे. तर मग मी शूट नाही केला, कारण एखाद्याला अनकम्फर्टेबल होत असेल शूटिंगमुळे, तर मग आपण नाही केलं
केलेलाच बरा, म्हणून मी नाही केला. म्हणून 5 घराचे मी नाही केले पुढचे. फक्त माझ्याच घराचा जो व्हिडिओ शूट असेल तेवढाच मी टाकेन. तो पण थोडाच असेल, कारण काकांना सगळं देता येता, म्हणजे सगळं सामान देता देता व्हिडिओ शूट करता आला नाही. त्यामुळे जेवढा केला आहे तेवढा मी नक्कीच टाकेन, तर तेवढाच बघायला मिळेल. प्रत्येकाचं असं म्हणणं होतं की माझे व्हिडिओ का नाही येत आहेत. तर मला सर्वजण असे बोलायचे, जेव्हा माझे सबस्क्रायबर किंवा काय म्हणजे बघायचे जे व्हिडिओ, ते सर्वजण असे बोलायचे की संतोषी तुझे व्हिडिओ का नाही येत आहेत. तर मी आज सांगते, माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे आवाज येत नव्हता. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्याच्यानंतर मग मी आजपासून व्हिडिओ करायला सुरुवात केले. त्यामुळे जे एवढा महिना किंवा महिने जे मी व्हिडिओ टाकत नव्हते, तर तोच होता प्रॉब्लेम. व्हिडिओ करायची पण त्याचा आवाज यायचा नाही सरळ. कधी यायचा, पण कधी त्याचा प्रॉब्लेम असल्याकारणाने मी नाही टाकला. म्हणून माझे व्हिडिओ येत नव्हते. तर आतापासून व्हिडिओ यायला सुरुवात होईल. किती दिवसाने आज मी छोटासा व्हिडिओ करून टाकते. तर हाच होता छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ असेच बघत राहा शेवटपर्यंत. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.